हॅलो एव्हरीवन. डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना बाळाच्या बॅगेत काय काय वस्तू असायला हव्यात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर युजली ही बाळाची बॅग तुम्ही 9th मंथ स्टार्ट होण्याच्या 1 वीक आधी भरून ठेवा सो दॅट तुमची घाई नाही होणार. आणि ही बॅग भरत असताना तुम्ही घरातल्या कोणाला तरी एकाला ही बॅग दाखवून ठेवा की तुम्ही कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत. तर बाळ जन्माला आल्यानंतर पहिलं तर आपल्याला लागतं ते म्हणजे त्याला गुंडाळण्यासाठी कापड. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन असे मस्लिन फॅब्रिक असतं ते तुम्ही ऑर्डर करू शकता. ह्याच्यामध्ये डिफरंट प्रिंट आणि कलर ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत. किंवा तुम्ही जर आईच्या जुन्या साड्या असतील, सुती साड्या, त्यांचे असे चौकोनी आकारामध्ये पडके कापून ठेवू शकता आणि ते तुम्ही बाळाला गुंडाळण्यासाठी यूज करू शकतात. हे कपडे असे वापरून वापरून सॉफ्ट झालेले असतात, त्यामुळे बाळाच्या स्किनला हे खूप जास्त कम्फर्टेबल वाटतात. बाळासाठी लागणारी दुसरी गोष्ट म्हणजे झबलं, लंगोट आणि टोपरं. तर या गोष्टी कशा असाव्यात ह्याची मी तुम्हाला थोडी आयडिया देते. झबलं घेताना ट्राय करा की फ्रंट बटन ओपनिंग असेल असं, सो दॅट ते बाळाला घालायला आणि काढायला खूप इझी पडतं आणि बाळ इरिटेट पण नाही होत. जर तुम्ही डोक्यावरून घालायचं घेतलं तर मग त्यांना ते खूप अनकम्फर्टेबल होतं. सो मी सजेस्ट करेल की तुम्ही अशा टाईपमध्ये सॉफ्ट कापड असलेल्या झबल्यामध्ये इन्व्हेस्ट करा. नेक्स्ट आहे टोपरं. टोपरं तुम्ही कशाही पद्धतीच्या सीझन वाईज घेऊ शकता. म्हणजे जर खूप गरमी असेल तर थोडं सॉफ्ट ब्रीदेबल असं घेऊ शकता, किंवा हिवाळा असेल तर असं डबल कापडवालं टोपडं तुम्ही घ्या. आणि थोडं इलास्टिक असेल तर त्याच्यामध्ये कान बाळाचे व्यवस्थित पॅक राहतात. आणि लंगोटमध्ये मी तुम्हाला 3 टाईपचे लंगोट दाखवेल. सगळ्यात आधी जे आपलं ट्रेडिशनल असं सुती कापडाचं लंगोट येतं, पण मला हे पर्सनली तेवढं नाही आवडलं बिकॉज हे खूपच पातळ आहे आणि ते बांधल्यावर पण तेवढं व्यवस्थित राहत नाही. दुसरं एक आपलं होजियरी मटेरियलमध्ये येतं, सेम कॉटन सारखंच असतं, फक्त मटेरियल डिफरन्स आहे त्याचा, बाकी पॅटर्न तसाच आहे. हे थोडं बेटर आहे, म्हणजे मीडियम रेंजवालं. आणि मला जे पर्सनली आवडलं ते अशा टाईपचे लंगोट आहेत. त्याला मध्ये थोडंसं हलकंसं असं पॅडिंग आहे, म्हणजे खूप असं जाड पण नाही आहे. बट ह्याच्यामध्ये लावल्यावर कव्हरेज पण खूप छान मिळतो, म्हणजे व्यवस्थित ते बांधलेलं वाटतं आणि छान दिसतं दिसायला पण. आणि ह्याच्यामध्ये पण खूप डिफरंट असे प्रिंट ऑप्शन्स अवेलेबल असतात. आणि मी सांगेल की तुम्ही तुमच्या हॉस्पिटल बॅगमध्ये असे 5 झबले ठेवू शकता बिकॉज ते एवढे नाही लागत. पण लंगोट तुम्ही मिनिमम 15 ते 20 ठेवले पाहिजेत बिकॉज बाळ खूप वेळा शी आणि सू करतं आणि जर तुम्ही इनिशियली डायपर यूज करणार नसाल तर तुम्हाला हे लंगोट खूपच लागणार. तर बाळाला लागणारी तिसरी गोष्ट म्हणजे ब्लँकेट. आता पुढचा सीझन पावसाळा आणि हिवाळा असणार आहे, सो तुम्ही ट्राय करा की एक असं कम्फी आणि खूप कोझी असं ब्लँकेट असेल सो दॅट बाळाला त्यामध्ये खूप छान झोप लागेल. आणि नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे ब्रेस्ट फीडिंग पिलो. ह्या अशा टाईपची ही असते, मी जस्ट तुम्हाला ती लावून दाखवते. ही अशा प्रकारे आपल्याला लावायची असते फीड करताना. सो तुम्ही इथे बाळाला ठेवू शकता आणि फीड करू शकता आणि तुमच्या बॅकला पण चांगला सपोर्ट मिळतो. म्हणजे तुम्ही असे ताठच असता, नाहीतर मग आपण युजली उशांवर उशा घेतल्या किंवा कमी जास्त झालं तर आपल्याला वाकावं लागतं आणि त्यामुळे पाठीला पण त्रास होतो. सो मी सजेस्ट करेल सगळ्यांना की तुम्ही प्लीज या पिलोमध्ये इन्व्हेस्ट करा. जेव्हा तुम्ही ही यूज कराल तेव्हा तुम्हाला ती खरंच आवडेल. आणि ह्याचं मटेरियल काहींना वाटेल की इथे ते हार्ड असतं, पण ते जितकं हार्ड तेवढं चांगलं बिकॉज बाळ त्याच्यावरती सरळ राहतं. जर ते मऊ असेल तर कदाचित बाळ आत जाण्याची शक्यता असते. नेक्स्ट बाळासाठी लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे असे छोटे छोटे नॅपकिन्स. सॉरी, आता माझ्याकडे हा एकच उरलाय, बाकी सगळे धुवायला टाकलेत. हे खूप लागतात दिवसाला बिकॉज बाळ प्रत्येक वेळी दूध प्यायल्यावर थोडंफार ते दूध बाहेर निघतं. सो ते क्लीन करायला हे तुमच्याकडे असले तर खूपच छान. ह्याचा 12चा एक पॅक पण मिळतो, सो तुम्ही त्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. आता येणारा नेक्स्ट सीझन पावसाळा आणि हिवाळा आहे, त्यामुळे थंडी तर असणारच. सो बाळांसाठी तुम्ही असे छोटे सॉक्स आणि मिटन्सचे पेअर ठेवू शकता. सॉक्स बाळ पायात ठेवत नाही आणि तसे आपण त्यांना बांधून ठेवतो, सो एवढा त्याचा यूज होत नाही. बट जरी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्याचे 1-2 पेअर ठेवू शकता. आणि मिटन्स म्हणजे कसं की लहान बाळांची नखं खूप फटाफट वाढतात आणि आपल्या तेवढ्या फ्रिक्वेंटली जर कापायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही हे मिटन्स त्यांना घालून ठेवू शकता. पण मला पर्सनली मिटन्स घातलेले नाही आवडत बिकॉज बाळ तोंडात बोटं घालतात तर तो स्पर्श त्यांना नाही, म्हणजे स्पर्श ज्ञान त्यांचं तेवढं कमी होतं. सो मला असं वाटतं की मिटन्स जर गरज असेल तर तेव्हाच तुम्ही ते यूज करा. नेक्स्ट बाळासाठी सगळ्यात यूज होणारी गोष्ट म्हणजे वेट वाईप्स. तुम्ही वेट वाईप्स चूज करताना त्यामध्ये वॉटर कंटेंट 99% असेल असे चूज करा सो दॅट ते बाळाच्या स्किनसाठी खूप जेंटल राहतील. वेट वाईप्सचा सगळ्यात जास्त यूज म्हणजे शी आणि सू साफ करण्यासाठी.
शी साफ केल्यानंतर आपण ते वेट वाईप्स यूज करून इझिली थ्रो करू शकतो. त्याच्या जागी जर आपण कपडा यूज केला तर मग तो कपडा आपल्याला नंतर वॉश करावा लागेल. सो बेटर आहे की हे यूज अँड थ्रो आहे. सो आपला हा ऑप्शन खूप बेटर आहे. त्यानंतर आपल्याला बाळासाठी लागतात ते म्हणजे डायपर्स. युजली आपण इनिशियली बाळाला डायपर्स नाही घालत, बट जर बाळाला इनबॉर्न जर जॉन्डिस डिटेक्ट झाला तर आपल्याला NICU मध्ये ठेवावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स आपल्याकडे डायपर्सच मागतात. सो तुम्ही सेफर साईडला एक न्यूबॉर्न एक्स्ट्रा स्मॉल साईजचे डायपर ठेवू शकता. त्यानंतर आता बाळासाठी असे ड्राय शीट्स मिळतात जे वरून खूप सॉफ्ट असतात आणि पाठी असं रबर प्लास्टिक मटेरियल असतं. सो दॅट जर बाळाने शी किंवा सू केली तर ते आपल्या खालचं जी पण काही गादी किंवा काही फडकं असेल ते ओलं नाही होत. सो तुम्ही हे पाळण्यामध्ये वगैरे खाली घालू शकता सो दॅट तुमचं जे बाकीचं पण जे पण बाळाचं काही कपडे किंवा अंथरूण असेल ते खराब नाही होणार. नेक्स्ट वन आहे ते म्हणजे हुप्पा. हे बाळाला कॅरी करण्यासाठी बेसिकली यूज होतं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा बाळाला कोणी बघायला येतात आणि ज्यांना बाळाला नीट हँडल नाही करतात किंवा घ्यायला भीती वाटते त्यांना तुम्ही बाळाला ह्याच्यामध्ये ठेवून देऊ शकता. म्हणजे त्यांनाही घ्यायला बरं पडेल आणि आपल्यालाही टेन्शन नाही राहणार. ह्याचं मटेरियल म्हणजे हार्ड असतं की बाळ ह्याच्यामध्ये प्रॉपरली राहतं आणि ह्याला इथे असा बेल्ट पण दिलेला आहे. म्हणजे आपण बाळ ठेवल्यावर त्याला हा बेल्ट लावू शकतो. म्हणजे बाळ पडण्याची वगैरे पण काही भीती नाही राहत. डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला दूध द्यावं लागतं. तर आईचं दूध लगेच देणं जर पॉसिबल नसेल तर हॉस्पिटलवाले फॉर्म्युला मिल्क देतात. तर ते बेसिकली बोल आणि स्पूनने देतात बाळाला. तर तुम्हाला तुमच्या साईडने जर न्यायचं असेल की आपलं हॉस्पिटलचं नाही यूज करायचं, स्वतःचं असलं पाहिजे घरचं, तर तुम्ही एक बोल आणि एक स्पून आणि थर्मास घेऊन ठेवा. कारण की कोमट पाणी तर लागतंच, आईसाठी पण ते लागतं आणि बाळाचं जे फॉर्म्युला मिल्क बनवतात तेही कोमट पाण्यात बनवतात. सो तुम्ही तुमच्याकडे एक बोल, स्पून आणि थर्मास कॅरी करून ठेवा. आता आपल्याला बाळाला हॉस्पिटलमधून घरी आणायचं आहे आणि घरी तर आपण आजकाल बाळांचं स्वागत करतो. सो त्याच्यासाठी एक चांगला ड्रेस घेऊन ठेवा जो तुम्ही हॉस्पिटलमधून घरी येताना त्याला घालू शकता. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सॅनिटायझर. बाळाला बघायला रिलेटिव्स खूप दुरून दुरून येतात. सो तुम्ही तुमच्याकडे एक छोटी सॅनिटायझरची बॉटल ठेवू शकता. आता मी तुम्हाला जे पण काही प्रोडक्ट सांगितले त्याची मी एक लिस्ट करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही ती नक्की चेकआउट करा. आणि मी स्वतः सावीसाठी कोणते प्रोडक्ट्स यूज करते और कोणत्या खेळण्यांनी सावी जास्त चांगली खेळते हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यावरती नक्की पुढचा व्हिडिओ बनवेन. आणि जे ऑलरेडी मॉम आहेत, जे लोक माझा व्हिडिओ बघतायत, त्यांनी त्यांच्या वेळी जर ह्या व्यतिरिक्त कोणते प्रोडक्ट्स यूज केले असतील तर मला नक्की ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे जे पण काही न्यू मॉम्स आहेत त्यांना ते हेल्पफुल राहील. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जे पण कोणी मॉम टू बी असतील किंवा न्यू मॉम्स असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण थोडी हेल्प होईल. आणि आता ज्या मॉम टू बी आहेत, ज्या हा व्हिडिओ बघून बॅग पॅक करणार असतील, त्या सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट विशेस. काहीच टेन्शन घेऊ नका, सगळं काही छान होणार आहे. तुम्हाला खूप छान हेल्दी आणि गोंडस असं बाळ होणार आहे. सो ऑल दी बेस्ट सगळ्यांना. थँक्यू.